पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही भारी राही इथे। हे बघा मॅडम, ही बेस्ट क्वालिटी आहे छान, पण अजून एखादा दाखवाल का? हा कसा वाटेल? चांगला आहे। चांगला आहे, जरा बाजूला आता आवडली। किती छान आहे ना तुझी आई, इतकी साधी, इतकी सरळ, इतकी सोजवळ। अगं इतकं साधं नसतं आजकाल कोणी। हो रे, माझी ना म्हणूनच चिडचिड होत असते। का? जे ती इतकी साधी आहे ना, त्यामुळे तिचं नुकसान होत असतं रे। एवढं साधं पण असू नये कोणी। नाही, आय कॅन अंडरस्टँड। आजकाल जगात फेक लोकच जास्त आहेत। आता तुझ्या आईचंच बघ, तुझ्या आईबाबांना लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पण तुझी आई अजूनही तुझ्या बाबांवर तितकंच प्रेम करते। प्रेम? हा? अरे बाबा सर्वस्व आहे तिच्यासाठी। म्हणजे आता फक्त ना बाबांना देवारात बसून त्यांची पूजा करायची बाकी आहे। हो। सिरियसली? खरं प्रेम म्हणतात ते हेच असेल का ग? मला ना अशाच एखाद्या मुलीशी लग्न करायला आवडेल, जी अशीच साधी, सरळ, इनोसंट असेल, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जी सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करेल। अगदी तसंच जशी तुझी आई तुझ्या बाबांवर प्रेम करते। काय अशी का बघतीयस? काय नाही। तू ना बरीचशी तुझ्या आईसारखी आहेस, म्हणजे तशीच साधी, सरळ, इनोसंट, जशी आत तशीच बाहेर। मी काय म्हणतो, तुझं लग्न झाल्यावर तू पण तुझ्या नवऱ्यावर तसंच प्रेम कर जशी तुझी आई तुझ्या बाबांवर करते। काय जमेल ना? अगं लाजतेस काय? बाळा नंबर 25 श्रेयस, फाईल आता सगळं झाली तुझी? काय यार पांड्या, सिरियसनेसच नाही कामाचा तुला। दे ती फाईल इकडे। ठीक आहे ना, एवढं काय? ही फाईल मी जातो। कुठे चालला आता? मला काम आहे तुझ्याकडे, बस। हा ठीक आहे, बसतो। चहा सोबत बिस्किट पण मागव। नको मागव, मला वाटलं तू ऑफिसला सॉलिड बनवलं बरं का? हा हा, आवडलं आपल्याला। त्याचं सगळं श्रेय ना वहिनींना जातं। हा, वहिनी दिसतात एकदम साध्या, पण काम एकदम सॉलिड असतं वहिनींचं। ह्या भंगार खाण्याचं एवढं भारी ऑफिस होईल असं वाटलं नव्हतं मला। साधे साडी नेसवून 5,000 मिळवले त्यांनी। 5,000? ए वाव, छान आहे। मयू, कसा दिसेल ग हा यांना? ओ काका एकदम हँडसम दिसतील घालून। बर काकू, अजून बघताय का पेमेंट करायचं? नाही नको, एकच पुरे। ओके, मग चला खाली जाऊया, खाली पेमेंट करायचंय आपल्याला। एकदम भारी आहे ना? हा, अरे वहिनीने 2-3 जरी ऑर्डर केल्या ना महिन्यातून अशा, एकदम सॉलिड काम बाई। मी तर म्हणतो तू आता बाहेर एखादी टपरी टाक चहाची, आणि ऑफिस वहिनीने चालवायला। त्या वारकीने असं किती कमिशन दिलं असतं तुला? अरे तेवढे पैसे तर वहिनी 2 साड्या नेसून तुझ्या समोर फेकतील अशा। आणि कसं आहे, आता आहे ना सध्या ह्या बिझनेसला डिमांड आहे। हा, मोठ्या मोठ्या कंपन्या ते ॲप ते रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि घर बसल्या सर्व्हिस द्यावी लागते त्यांना। हा, चिकार पैसे मिळतात, हजारो रुपये मिळतात। पांड्या, काय झालं? नाही
ते तुला पेपर्स द्यायचे होते ते मिळत नाहीत मला. तुझा घरी जा, मी नंतर देतो तुला. येतो तुझा. अश्विनी, आई तू 5,000 मिळवले आणि तू सगळे ब्लेझर साठी खर्च केलेस. अहो दादा जरा हळू चालवा ना. रुद्र म्हणत होता ना सोडतो म्हणून. अगं केवढा वेळ गेला त्याचा आपल्या बरोबर. अगं पण त्याला असं वाटेल की तुझं काम झालं आता तू जा, असंच काहीतरी केलं ना आपण आई. अगं कशाला काय वाटायला पाहिजे. हा चांगला मित्र आहे ना तो तुझा. म्हणूनच. मयू एवढी काळजी का वाटते ग तुला. नक्की काय चाललंय. हे आई असं काही नाहीये. म्हणजे तू जास्त विचार करतो ग माझ्याबद्दल, म्हणजे ग्रुप मधल्या सगळ्यांबद्दलच करतो. तसा चांगला मुलगा आहे तू. दादा थांबवा जरा बाजूला. हा इकडे राईटला. अश्विनी, कुठे आहेस तू. इथे मी. का आलीस इकडे. मी सांगितलं होतं ना इथे यायचं नाही. तुम्ही मला सांगितलं आणि मी ऐकलं सुद्धा, तरी सुद्धा मी आले, कारण मला तुम्हाला हे द्यायचं होतं. काय लवकर ग. आता हा कोट घालून तुम्ही मीटिंगला जा. काय झालं, आवडला नाही का तुम्हाला. अहो काय झालं बाबा. तू शिर्केंकडे गेली होतीस. हो मी सांगितलं होतं पैसे परत कर, साडी वगैरे नेसवायला जायचं नाही त्या शिर्केंकडे. मी त्यांना पैसे परत करत होते, पण नाही केलेस. काय सिद्ध करायचंय तुला. ते तूही पैसे कमवू शकतेस. ओ पण तिचं ऐकून तरी. मयुरी, मध्ये बोलू नकोस. काय काय डोक्यात काय तुझ्या. बिझनेस वगैरे करायचाय. आत्ताच्या आत्ता जा आणि त्या शिर्केंचे 5,000 रुपये परत करून ये. जा. मी नाही परत करू शकत ते. काय. त्या पैशातनं मी हा कोट घेऊन आले तुमच्यासाठी. का. तुम्हाला मीटिंग साठी चांगले कपडे नव्हते ना, म्हणून आगाऊपणा केलास तू. तुमच्या साड्यांवर मी इतके पैसे जर खर्च करू शकतो तर कोटही घेऊ शकतो ना माझ्या पैशानी. मग का केलंस हे सगळं. हे घे पैसे, हे घे आणि जा आणि त्या चिरक्यांना परत करू ये. आणि हा ब्लेझर ना मी माझ्या पैशाने विकत घेतलाय. बाबा ते गिफ्ट आहे. नकोय मला गिफ्ट. हिच्या कमावलेल्या पैशात ना मला गिफ्ट वगैरे काही नकोय. पण बाबा तिने इतकं प्रेमाने आणलं तुमच्यासाठी आणि तिने एकदा जाऊन बाहेर काम केलं तर काय झालं. आत्या पण नोकरी करतेस ना. शिल्पीची आणि हिची तुलना करायची गरज नाहीये, कारण तुझ्या मामाची आणि माझी तुलना नाही होऊ शकत. शिल्पी काम करते कारण तुझा मामा रिकाम टेकडा आहे. त्याची वकिली चालत नाही ना, म्हणून माझ्या बहिणीसाठी तो घर घेऊ शकत नाही. म्हणून बिचारी शिल्पी त्या संजूला घेऊन आपल्याकडे राहते आणि तिचं डोकं शांत राहावं म्हणून नोकरी करते ती, पैसे कमवण्यासाठी नाही. दिस इज माय फॅमिली मयुरी. माझं कुटुंब आहे हे आणि त्याचे निर्णय मी घेणार, तुझी आई नाही. माझ्या कुटुंबाला पोसायला मी समर्थ आहे, कळलं. तुझ्या आईचं काम आहे घर सांभाळणं, नोकरी किंवा बिझनेस करणं नाही. आणि हे साडी बिडी नेसवण्याची चिल्लर कामं तर अजिबात करायची नाही. पण बाबा आई
मी जाऊन ते पैसे परत करून घेते. चल मग. जी सर. हाँ सर, नमस्कार. जी सर. हो सर, कुठे येऊ? किती वाजता सर? जी सर, येतो ना सर, पोचतो. सर सर, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. चला श्रेयस वाघमारे, मीटिंग साठी रेडी. हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच. गेली. आई, प्रॉब्लेम काय आहे ग बाबांचा? नेहमी तुझ्यावर चिडत असत, तू काही बोललीस तरी. आणि हे काय गिफ्ट होतं ना, ते त्यांनी पैसे रिटर्न केले. त्यांचा ना हा फक्त इगो आहे, इगो, बाकी काय नाही. आता काय झालं? का थांबलीस? आपल्याला अंजली वहिनींकडे जावं लागेल पैसे परत करायला. सिरियसली? तू त्यांच्याकडे पैसे रिटर्न करायला चालली आहेस? आई हे बघ, बाबा आता जे काही बोलले ना त्याला काहीच अर्थ नाहीये. अगं तुला पैसे मिळाले, तू त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलंस आणि त्यांनी पैसे दिले त्याचे, हेच मुळात मला पटलेलं नाहीये. आणि तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना काय सांगणार आहेस? बाबांनी पैसे रिटर्न करायला पाठवलं म्हणून? मला नाही माहित मी त्यांना काय सांग, पण मला हे पैसे त्यांना परत करायला हवे. आई मग तू एकटी जाणे कर, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत, कारण मला ना यातलं हे काहीच पटलेलं नाहीये. तू ऍक्च्युली बाबांना बोलायला हवं होतं आणि तू जाऊन पैसे देतेस त्यांचे. सॉरी, मी नाही येत तुझ्यासोबत, तू जा, मी घरी जाते. बरोबर आहे तुझं म्हणणं. मी चूक केली आहे ना, मग मला एकटीलाच जायला हवं. ब्लेझर, टाय आणि बाईकवर जायचं. रिक्षा. अरे अश्विनी ताई, या ना, या या या, बसा. नाही, राहू दे. अहो, समीराचा साखरपुडा खूप छान झाला. तुम्ही तिला इतकं सुंदर तयार केलं होतं ना, सगळ्यांनी कौतुक केलं. हे काय आहे सगळं? हे पैसे मी नाही घेऊ शकत. अहो, हे राहू देत तुमच्याकडेच. त्याचं काय आहे, माझ्या बहिणीला समीराचा लुक एवढा आवडला ना, ती तिच्या मुलीच्या लग्नात सुद्धा तुम्हालाच बोलवणार आहे. मला माफ करा, मी त्यांच्याकडे नाही जाऊ शकत. खरं सांगू का, त्या दिवशी मला समीराच्या जागी मला माझी मयू दिसली. तिचा उतरलेला चेहरा मला नाही बघवला म्हणून मी तिचा मेकअप केला. आणि ह्या कामाचे पैसे मला नकोत. अहो, राहू द्यात ना प्लीज. बरं, माझ्यासाठी एवढं कराल का? असं समजा की मी तुमची एक जवळची मैत्रीण आहे, म्हणून तरी हे पैसे परत घ्या. येऊ मी?
एका नवऱ्या मुलीला खूप सुंदर तयार केल्याबद्दल हा शकुन. तुझ्यामुळे हा शकुन घरी आलाय आणि माझ्या कामाची ही पहिली पावती आहे. गणू, काल शिर्के वहिनीने दिलेले पैसे आहेत ना, ते खरं तर मला घरासाठी ठेवायचे होते, पण माझं मन असं सांगतंय ना की ह्या पैशातनं जर त्यांना कोट घेतला तर ते मोठ्या लोकांच्या अगदी तोडीस तोड दिसतील. तुमच्या साड्यांवर मी इतके पैसे जर खर्च करू शकतो तर कोटही घेऊ शकतो ना माझ्या पैशानी. मग का केलंस हे सगळं? हे घे पैसे, हे घे घे आणि जा आणि त्या चिरक्यांना परत करू ये. आणि हा ब्लेझर ना मी माझ्या पैशाने विकत घेतलाय. बाबा ते गिफ्ट आहे. हिच्या कमावलेल्या पैशात ना मला गिफ्ट वगैरे काही नकोय. अहो काय करताय हे? समोर बघा ना. सॉरी. अरे अश्विनी वहिनी कशा आहात? संजू नको ना करू, त्रास होतोय मला. आबा याला सांगा ना. संजू का त्रास देतो तिला? तुला होमवर्क नाही आहे का? अरे होमवर्कच करतोय. नाही आबा, हा माझ्या डोक्यावरती स्केल घासतोय. अरे हाच तर माझा होमवर्क आहे. डोक्यावर पट्टी घासायचा हा तुझा होमवर्क. स्कूल मध्ये टीचरने सांगितलंय की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा प्रयोग करायचा आहे. स्टॅट काय? अरे आजी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे बघ. अरे वा, मजा आली ना. आपण पण करूया. ए अजिबात नाही संजू. अरे काय करते? अरे नको ना. काय चाललंय तुमचं? तिथे जा. छान होती ना जादू. काय जादू आहे त्यात? लहान मुलासारखं बोलतेस तू. अगं आपल्या लहानपणी आपण नाही का असं करायचो? ए संजू, अजिबात हात नाही लावायचा माझ्या केसांना. मी हात कुठे? स्केल लावतोय. तुझी स्केल आता मी तोडूनच टाकते. नाही मी तुला खूप फाडणार बघ. ए संजू नाही, संजू नाही, संजू नाही. जरा गप्प बसाल का? अरे नाही संजू, गप ना. अगदी वैताग आणला बाबा या मुलांनी. गप ना संजू. संजू, को काय भांडताय तुम्ही दोघं? हा माझ्या डोक्यावर स्केल घासतोय. नाही नाही, हिने मला पहिलं मारलं. वैताग आणलाय ग या पोरांनी. आणि तू कुठे होतीस? मयू, मयू. काय? तू यांच्या पुस्तकांचा पसारा आवर आणि दोघांना आतमध्ये घेऊन जा. मी हातपाय धुवून आलेच. संजू, पुस्तक अभ्यास करण्यासाठी असं मारामारी नाही. चल. ओ गॉड, काय बकवास रस्ते यार आपले इथले. शी, सगळ्या रस्त्यांवर खड्डे. कसं धावायचं? अगं त्या रस्त्यावर तू धावतेस ना रोज. वाव, छान जोक होता हा बाबा. हसायचंय का यावर? शी. आई, तुला माहिती आता ना मला 2 बायकांनी थांबवून कॉंग्रॅच्युलेट केलं, कारण मी मिसेस आश्रय सोसायटी झाले म्हणून. ऑल्सो त्यांनी मला ते मनीष नगर आहे ना तिथल्या कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी गेस्ट म्हणून याल का असं पण विचारलंय. अरे वा, मग जा की. छानच आहे हो की नाही? हो. काय ऐश्वर्या राय तयार नाही का झाली अजून? अरे हा, आता कन्फ्युजच होत असेल ना. दादानी सांगितलंय त्याचा काही येण्याचा टाइम फिक्स नाही. मग आत्ता तयार व्हायचं का नंतर तयार व्हायचं असं वाटत असेल ना. तू कॉफी घेणार आहेस? नाही नको, कॉफी नको. लिंबू पाणी दे मला. नाही म्हणजे तो जर अचानक आला तर मग तुझी धावपळ व्हायला नको. मग काम कोण करणार? काल अख्खा दिवस बाहेर होती, आता पण इथे नव्हती. काय चाललंय काही कळत नाहीये. आई अगं, ती बिझनेसमॅनची बायको आहे आता. ती पण बिझनेस असणार ना. बरं बाय द वे, मला ना जरा दादाशी महत्वाचं बोलायचंय. कुठे तो?
मी फोनच करते त्याला. नाही नको शिल्पी, आत्ता नको फोन करू, ते एका महत्वाच्या मीटिंग मध्ये असतील.